सो हे हॅलो, कसे काय सगळे मजेत. वेलकम टू चॅनल विथ न्यू वीकली फॉरकास्ट व्हिडिओ. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात XAUSD पासून. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊ हायर टाइम फ्रेम मध्ये. 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये आपण आहे. 1 आवर टाइम फ्रेम मध्ये जर बघितलं गोल्डचे डायरेक्शन, तर गोल्डचे डायरेक्शन पूर्ण अप साइड आहे, म्हणजे बुलिश साइडला गोल्ड जाऊ शकतो. ओके, त्यामुळे आपण बुलिश डायरेक्शन मध्ये ट्रेडही प्लॅन करणार आहे. तर 1 आवर मध्ये जर बघितलं जवळपास कोणतीही लेवल नाहीये बुलिश डायरेक्शनसाठी. सो आपण 15 मिनिटच्या लोअर टाइम फ्रेम मध्ये शिफ्ट होऊन बघूया. 15 मिनिट मध्ये आपल्याला नक्कीच लेवल सापडेल. ओके, तर ही आहे 15 मिनिटची लेवल. इथून आपण काय करू शकतो, पुढच्या आठवड्यासाठी इथून आपण बुलिश डायरेक्शन मध्ये गोल्डला बघू शकतो. ज्यावेळेस प्राइस ह्या लेवलवरती येईल, इथून आपण बाय साईडला एंट्री घेणार आहे. ओके ओके, तर जाऊयात नेक्स्ट पेअरकडे. GBP/USD मध्ये बघूयात काय प्लॅन करू शकतो आपण. तर GBP/USD जर मध्ये बघितलं तर हायर टाइम फ्रेम मध्ये जाऊन बघता. हायर टाइम फ्रेम मध्ये जर बघितलं, ओके, हायर टाइम फ्रेम मध्ये बघू शकता तुम्ही की GBP/USD मध्ये फुल बेरिश ट्रेंड चालू आहे. त्यामुळे आपण ट्रेड ही प्लॅन करताना बेरिश डायरेक्शनचाच करणार आहे. सो जेव्हा GBP/USD ही जी लाईन आहे ह्या लाईनच्या खाली क्लोज होईल, त्यानंतर आपण काय करणार आहे, बेरिश डायरेक्शन मध्ये ट्रेड प्लॅन करणार आहे. ओके, जाऊयात नेक्स्ट पेअरकडे. USD/JPY मध्ये जर बघितलं 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये, ओके, तर ठीक आहे. USD/JPY मध्ये सुद्धा बुलिश डायरेक्शन मध्ये आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, कारण की बुलिश ट्रेंड चालू आहे. ओके, मार्केट शिफ्ट झालेलं आहे, त्यामुळे आपण बुलिश डायरेक्शन मध्येच ट्रेड प्लॅन करणार आहे. ओके, तर जेव्हा मार्केट ह्या लेवलवरती येईल पुढच्या आठवड्यात, तिथून आपण बाय डायरेक्शन मध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो. हे झाला आपला दुसरा ट्रेड USD/JPY मध्ये. ओके, कारण की ही जी लेवल आहे ही फिबची लेवल आहे. ओके, फिब मध्ये मला वाटतं परफेक्टली ही लेवल येत असेल. ओके, इथं बघू शकता तुम्ही फिब मध्ये ही लेवल ही परफेक्टली येत आहे, एकदम गोल्ड झोन मध्ये लेवल येत आहे. त्यामुळे आपण इथून नक्कीच पुढच्या आठवड्यासाठी USD/JPY मध्ये बाय साईडला ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके, जाऊयात नेक्स्ट पेअरकडे. GBP/JPY मध्ये जर बघितलं 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये एक डाऊन ट्रेंड चालू होता, बेरिश ट्रेंड चालू होता. पण मार्केटने काय केलं, आता चेंज ऑफ कॅरेक्टर केल्यामुळे आपण एक मिनिट, सगळ्यात महत्वाचं आपण पहिले 1 आवर टाइम फ्रेम मध्ये बोलतो. आता जाऊ थोडं हायर टाइम फ्रेम मध्ये जाऊ, जसं की डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊन बघूया की काय मॅटर आहे. ओके, सो ओके, फुल अप ट्रेंड चालू होता मार्केटमध्ये. पण आता काय झालंय, मार्केटने केला आहे चेंज ऑफ कॅरेक्टर झाला आहे GBP/JPY मध्ये. ओके, त्यामुळे आपण सेल साईडलाच शक्यतो एंट्री घेणार आहे. ठीक आहे, तर इथून काय करू शकतो आपण, सेल डायरेक्शनला ह्या लेवल पासून आपण GBP/JPY मध्ये प्लॅन करू शकतो सेल साईडचा ट्रेड. ओके, डेली टाइम फ्रेमची लेवल आहे आणि महत्वाचं चेंज ऑफ कॅरेक्टर ही झालेला आहे GBP/JPY मध्ये. सो आपण नक्कीच ह्या लेवल पासून सेल डायरेक्शनला एंट्री घेणार आहे. ह्याचा रिझल्टही मी तुम्हाला आपल्या फ्री टेलिग्राम मध्ये शेअर करेल. ओके, शेवटची बघूया USD CAD मध्ये 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये बघूयात. ठीक आहे, USD CAD मध्ये कोणतीही लेवल नाही, कारण की USD CAD बघा 2 दिवस झाले कॉन्सोल्युशन करत आहे, मार्केट पूर्णपणे साईडवेज आहे. ओके, त्यामुळे इथं कोणताही ट्रेड आपण प्लॅन करत नाहीये. ओके, म्हणजे आपण टोटल GBP/JPY मध्ये एक लेवल आहे आपली, USD CAD मध्ये एक आहे, म्हणजे 2 ट्रेड झाले आपले, 2 लेवल, एक GBP/JPY USD CAD
GBP मध्ये आपण दिली का? ओके, खाली क्लोज झाल्यानंतर ती नाही तर जेव्हा क्लोज होईल त्यावेळेस मी तुम्हाला अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवर देईलच. म्हणजे GBP JPY, USD JPY आणि गोल्ड ह्या 3 पेअर्समध्ये आपण ट्रेड प्लॅन करणार आहे. पुढच्या आठवड्यासाठी आपण करू शकतो. ओके, लेवल शेअर केलेले आहेत. नक्कीच पुढच्या आठवड्यामध्ये पुढच्या वीकसाठी तुम्ही ह्या लेवलपासून ट्राय करू शकता. ह्याचे रिझल्ट मी तुम्हाला आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलवरती दिलंच. ओके, तर असेच आपण वीकली फॉरकास्ट प्रत्येक वीकमध्ये करत जाईल, तुमच्यापर्यंत आपल्या लेवल्स पोहोचवत जाईल. ठीक आहे, तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.